देशाच्या इतिहासामध्ये पहिलीच वेळ असं झालं होती की एका पोलीस ठाण्यामध्ये आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये गोळीबार झाला होता आणि या गोळीबाराने संपूर्ण देश हादरला होता। महत्वाची बाब ही होती की या बैठकीसाठी गणपत गायकवाड जे आमदार होते आणि आहेत त्यांच्या मिसेस आणि महेश गायकवाड यांचा एका जमिनीचा वाद होता आणि तो वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये त्यांची बैठक भरवण्यात आली होती। परंतु त्या बैठकीमध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि कुणाल पाटील यांच्यावरती फायरिंग केली, ज्यामध्ये महेश गायकवाड यांच्यावरती गोळ्या लागल्या, ज्यामध्ये ते बचावले जरी असतील परंतु गेली वर्षभर झाले जे गुन्हेगार आहेत ते अजूनपर्यंत पकडले गेले नाहीत। गणपत गायकवाड हे कारागृहात आहेत परंतु जे बाकीचे गुन्हेगार आहेत अजूनपर्यंत पकडण्यात आलेले नाहीत। म्हणून आता महेश गायकवाड यांनी असंख्य महिला आणि कार्यकर्ते यांच्यासोबत एक मूक मोर्चा काढला होता। ज्या मूक मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी मागणी केलेली आहे की महाराष्ट्र सरकार यांचा धिक्कार असो, महाराष्ट्र सरकार हे कायद्याच्या कसोटीत काम करत नाही, गुन्हेगारांना ते मोकाट सोडत आहे। महत्वाची बाब ह्यामध्ये ही देखील आहे की महेश गायकवाड यांचं म्हणणं आहे की गणपत गायकवाड यांचा जो मुलगा वैभव गायकवाड त्याला अजूनपर्यंत देखील अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे महाराष्ट्रात मुंबई पोलीस जी आहे किंवा महाराष्ट्र पोलीस आहे संपूर्ण देशामध्ये चांगलं कार्य करणारी पोलीस आहे, परंतु याच प्रकरणासाठी महाराष्ट्रातील पोलीस म्हणा किंवा स्थानिक जी पोलीस आहेत ती कारवाई का करत नाही, गुन्हेगार अजूनपर्यंत मोकाट का आहेत। सोबतच जे गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे जे रिव्हॉल्व्हरचे लायसन्स आहेत ते लायसन्स देखील आतापर्यंत रद्द करण्यात आले नसले, ते लायसन्स देखील रद्द करण्यासाठी महेश गायकवाड आता यांनी डीसीपी सचिन गोरे यांना निवेदन दिलेलं आहे आणि आता हे पाहणे अत्यंत गरजेचं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पोलीस असो किंवा गृह खाते ज्यांच्याकडे आहे ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे आता कुठलं काम करतात, ते न्याय देणार की नाही देणार हा येणाऱ्या काळात सांगेल। परंतु सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारांना आळा घालण्यात हे सरकार सपशेल फेल आहे। सीपी पासून सगळे अर्ज केले, त्या अर्जाचं तिथे पूर्तता झालेली नाही। तिथे आरोपी जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड ज्याने त्या ठिकाणी इतर गुन्हेगार पार्श्वभूमीचे लोक बोलवले, गणपत गायकवाडला त्यानेच बोलवलं, आतमध्ये त्याने इशारे सुद्धा केले। आम्हाला 2 जणांना फायर झालेले, माझ्यावरती, राहुल पाटीलवरती, आणि याच्यामधून आम्ही सुखरूप बचावले। 6 गोळ्या लागल्यानंतर आम्ही बचावलं ईश्वराच्या कृपेने। आज तुम्हाला सांगतो सर की आज कायदा सुव्यवस्था कुठेतरी विस्कळीत पडलेली असं जाणवलं, कारण की आपल्या महाराष्ट्र पोलिसाचं जगभरात नाव आहे की आरोपीला पटकन पकडण्यामध्ये अनेक पुरस्कार महाराष्ट्र पोलिसांना मिळाले। पण या घटनेबाबतीत अतिशय दुर्दैव वाटतं की आपली यंत्रणा कुठेतरी कुंपवत झालेली। जो आरोपी वैभव गायकवाड आज गेल्या 1 वर्षापासून फरार आहे, त्याची साधी लुकआउट नोटीस काढलेली नाही, साधं त्याच्या कुठल्या प्रकारचे जप्ती केली नाही, अनेक आरोपींचे रिव्हॉल्वर लायसन्स रद्द केले नाही। आज आम्ही यासाठी न्याय मागतोय की आज बीडला ज्या पद्धतीने, बीडच्या धर्तीवर ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था एवढ्या मोठ्या जोमाने आणि कठोरपणे आरोपींवरती कायदा आपला चालवत आहेत, म्हणजे जसं वाल्मिकराला मोकोका लावला, या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये इथे मोकोका लावला नाही। आज देशभरामध्ये ही घटना एकमेव घटना असेल की पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये माझ्यावरती गोळीबार झाला। आणि मला वाटतं की सर त्यांना एकतर मोकोका लावला पाहिजे, SIT आणि CID आणि SIT त्यांच्यावरती नेमली पाहिजे सर, कारण की मला वाटतं की आता न्याय त्यांच्याकडेच मिळायची आता अपेक्षा आहे, त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो।